आजचे MPSCचे अर्थशास्त्राचे काही प्रश्न उत्तर. लोकसंख्या वाढ हे भारताच्या आर्थिक नियोजनाचे उद्दिष्ट नाही. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेची अंमलबजावणी 1956 ते 1961 या कालात करण्यात आली. चौथी पंचवार्षिक योजना 1969 सुरू झाली. 1934च्या कायद्यान्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पतनियंत्रण, बँकांची बँक, सरकारी बँक असे अधिकार प्राप्त झाले. भारतीय रुपयाचे पहिल्यांदा 1949 मध्ये अवमूल्यन झाले. आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर करण्यासाठी 3 ते 6 वर्षे लागतात. UNEP म्हणजे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. शाश्वत शेतीची चळवळ सन 1981 मध्ये सुरू करण्यात आली. शाश्वत शेती म्हणजे स्थिर शेती, पर्यावरण शेती, सेंद्रिय शेती. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दर चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांचे प्रमाण घनता 365 आहे. भारतात छुपी बेरोजगारी प्रामुख्याने कृषी या क्षेत्रात आढळून येते. दामोदर खोरे योजना पहिल्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. व्यवसाय कर महाराष्ट्रात हा कर आकारण्याची सुरुवात 1975 पासून झाली. भाववाढीमुळे पैशाचे मूल्य घटते. घटनेच्या 112व्या कलमानुसार केंद्र सरकारच्या व 202 नुसार राज्य सरकारचा अर्थसंकल्प मांडला जातो. 1 जानेवारी 1949 रोजी RBIचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. भगवती समितीच्या 1973च्या अहवालानुसार सरकारने रोजगार पुरविण्यासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली. भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना 2013-14 मध्ये करण्यात आली. हे होते आजचे काही MPSCचे अर्थशास्त्राचे प्रश्न. व्हिडिओ आवडला तर 2 मित्रांना नक्की पाठवा. धन्यवाद.